त्याच्याकडे का फार लक्ष द्यायची गरज नाही. इतिहास साक्षीला आहे. इतिहास आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध नाही. कारण इतिहास घडवण्यामध्ये या देशाचा मग स्वातंत्र्य लढा असेल, बरं का, स्वातंत्र्य लढा असेल, इतकंच कशाला, या मुंबईचा लढा असेल, संयुक्त महाराष्ट्र लढा असेल, अयोध्या आंदोलन असेल, या देशातल्या कोणत्याही साहसपूर्ण लढ्यात हे लोक नव्हते. त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्यांविषयी एक असूया आणि पोटदुखी आहे की हे लढ्यामध्ये होते, हे शूरासारखे मर्दासारखे काम करत होते, बरं का. हे लोक कधी भगतसिंग घडवू शकले नाही. हे लोक कधी पंडित नेहरू, महात्मा गांधी घडवू शकले नाही. हे काहीच घडवू शकले नाही. मुळात ह्यांचा जो देश आहे हे म्हणतात की 2014 नंतर निर्माण झाला. हा देश जो आहे हा 2014 नंतर निर्माण झाला. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष सुद्धा 2014 नंतरच निर्माण झाला आहे, हे लक्षात घ्या. आणि अयोध्या आंदोलन हे त्या आधीच आहे. मी काल म्हटले पळपुट आहे, हे रणछोडदासाचे पळपुट आहे. इतिहास त्याने भारतीय जनता पक्षाचाच पाहायला पाहिजे. शिवसेना या आंदोलनात कुठे होती? भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांचं स्टेटमेंट काय आहे त्यावेळेला की बाबरी पाडण्याचं कृत्य हे शिवसैनिकांनी केलं आहे, भाजपने केलेलं नाही. हे अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांचं स्टेटमेंट आहे. पळून गेले. लालकृष्ण अडवाणी यांचं नंतरचं स्टेटमेंट पहा तुम्ही. अडवाणी जे होते रथयात्रेच्या निमित्तानं, पण ते म्हटलं की आमचं काम नाही. मग कोणी गेलं? आकाशातून मारेकरी आले होते, ते शिवसैनिक होते. लोणचा असेल, चटणी असेल, मिरची असेल, बरं का, अजून काय असेल, पण ते आम्हीच होतो करणारे. शिवसैनिक होते. बाळासाहेब ठाकरे जबाबदारी घेतली, पळून नाही गेले. पळपुट्यांसारखे पळून नाही गेले बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट. ते भगोडे नव्हते हिंदुत्वाचे. तेव्हा ह्यांचं काय, यांची मानसिक स्थिती ठीक नाहीये. 2014 नंतर जन्माला आलेली बालकं आहेत. त्यांना आधीचा भारत, आधीचा इतिहास, आधीचा संघर्ष या देशातला माहीत नाही. यांचं ना महाराष्ट्रात लढ्यात योगदान, यांचं ना मुंबईच्या लढ्यात योगदान, यांचं ना 92 साली मुंबईचा इतका मोठा संघर्ष झाला हिंदू वाचवण्याचा, ना त्यांचं ह्यांच्यामध्ये योगदान. स्वातंत्र्य लढ्यात ते कुठे औषधाला दिसत नाहीयेत. कुठे आहेत हे? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.